बाजूला नाशिकमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे तिथून माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, कशी सगळी तयारी सुरू आहे? नक्कीच अगदी भव्य दिव्य आणि जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। तपोवन मैदान या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेची सगळी दृश्य आपण दाखवणार आहोत। ही पहा, आता सगळ्या युवकांना, तरुणांना आणि विद्यार्थ्यांना जे आहे ते या ठिकाणाहून सोडलं जात आहे। सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ही सगळी तरुण जो वर्ग आहे तो सहभाग घेणार आहे। यांचे रंगारंग कार्यक्रम या ठिकाणी केले जाणार आहेत। काही नृत्याचे कार्यक्रम आहेत, काही नाटकांचे कार्यक्रम आहेत आणि यासाठी हा जो युवा वर्ग आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आपण पाहतो। बच्चे कंपनी सुद्धा या ठिकाणी आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। काळे जॅकेट्स ज्यांनी घातलेले त्यांचे जॅकेट्स पोलिसांकडून या ठिकाणी काढण्यात आलेले आहे। कुठल्याही पद्धतीची अप्रिय घटना घडू नये याची दखल पोलिसांकडून घेतली जाते। एक भव्य दिव्य पंडाल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि जवळपास 10 ते 20 हजार लोकांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं बोललं जातं। त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य होईल, रंगारंग होईल आणि आपण पाहतोय आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे। पोलिसांकडून या सगळ्यांची फ्रिक्सिंग केली जाते, चेकिंग केली जाते। सिगरेट किंवा माचीस सुद्धा या ठिकाणी घेऊन जाऊ दिलं जात नाहीये याची देखील दखल जी ती पोलिसांकडून केली जाते। त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वी करायचा आहे। लोकसभा निवडणुका आहेत आणि लोकसभा निवडणुकीचं बिगुल याच मैदानातून वाजणार आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा जो नारळ आहे तो आज फुटणार आहे का? नाशिक जी आहे ती सिंहस्थ नगरी आहे, भगवीमय झालेली आहे आणि त्यासोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित, नक्कीच या सगळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद।